जास्तीत जास्त मदत पडावी अशा प्रकारचा आमचा उद्देश आहे। सरकार एकीकडे सांगते की आम्ही मदत केलेली आहे। सरकारने जर मदत केली तर आम्ही कोणत्याही गावात जायची म्हणजे तशी या कामासाठी जाण्याची आवश्यकता राहणार नाही। आम्ही सरकारच्या मदतीचं स्वागतच करू। प्रत्येक ठिकाणी राजकारणाची आवश्यकता नाही, परंतु सरकारची मदत, सरकारची घोषणा, सरकारचे अध्यादेश आणि प्रत्यक्षात मदत याच्यात प्रचंड तफावत आहे। आणि म्हणून हा 4 दिवसाचा दौरा हा नुसता मराठवाड्याचा नव्हे तर महाराष्ट्र धवळून काढेल अशा प्रकारचा दौरा माननीय उद्धवजींचा आहे। काही हरकत नाही, त्यांचा सल्ला आम्ही मानतो। त्यांच्या दौऱ्यापेक्षा नुसत्या कुठेतरी 2 मिनिटं उभं राहणं, शेतकऱ्याचं न ऐकणं, मागच्या काळात आपल्याला माहिती आहे शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला होता तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या शेतकऱ्याला राजकारण करू नको अशा पद्धतीनं भूमिका घेतली होती। उपमुख्यमंत्री अजितदादांनी ज्यावेळेस प्रश्न विचारला होता तर याला राज्याचा मुख्यमंत्री करा अशा पद्धतीने सांगितलं होतं। परंतु उद्धवजी ठाकरे साहेबांचा दौरा हा शेतकऱ्यांनाच बोलतं करणारा आहे। तेव्हा शेतकऱ्यांनी आपली भूमिका, व्यथा, अडचणी निश्चित जनतेसमोर मांडाव्या अशा प्रकारचा प्रयत्न आहे। बाकी सत्ताधारी पक्ष बोलण्याशिवाय करतो काय? बोलाचीच कडी आणि बोलाचा भात आत्ताच्या घडीला चालू आहे। उडवून देण्याचा अर्थ म्हणजे काय? आपण म्हणतो चला हे उडवून टाकतो, आपण हे सगळं तुमचं बोलणं मी उडवून टाकतो असा त्याचा अर्थ होऊ शकतो। उडवून देऊ म्हणजे काय करणार? मात्र याचा अर्थ फार काही बाकी घेण्यापेक्षा राजकीय सामाजिक घेतला पाहिजे। शेतकऱ्यांना जर मदत नाही मिळाली तर आम्ही तुम्हाला उडवून देऊ। उडवून देऊ म्हणजे याचा अर्थ सुस्पष्ट आहे। ग्रामीण भागामध्ये मुंबईच्या लोकांना उडवून देऊ म्हणजे गोळी दिसत असेल, परंतु ग्रामीण भागातील लोकांना उडवून देऊचा अर्थ वेगळा आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं जे भंडारा गोंदियाच्या खासदारांनी बांधलेली भूमिका फार चुकीची असं मला तरी वाटतं। नाही, खरं तर हा आर्या मलाही भेटलेला, मी याच्या संदर्भात फोन केले, पत्रव्यवहार केलाय, त्यांनी पत्र माझ्याकडे दिलेली। खरं तर आर्याचं एन्काउंटर झालं हे जरी सत्य असलं तरी आर्याच्या व्यथा सुद्धा समजून घेतल्या पाहिजे। त्यांनी वेगळ्या पद्धतीनं शिक्षण विभागात काम केलं, वेगळ्या योजनेत काम केलं, परंतु त्याला प्रत्यक्षात याचा मोबदला सरकारने दिलेला नाही। त्यामुळे तो व्यथित होता, मानसिक दृष्ट्या सुद्धा व्यथित होता। माझ्या सेक्रेटरीला तर त्याच्या बायकोचा सुद्धा फोन आला होता एकदा। आनंद फुलडकर माझा जो सेक्रेटरी झाला त्याच्या मिसेसचा सुद्धा एकदा फोन आलेला होता। तेव्हा आर्याची केस मला तरी माहिती आहे। तेव्हा आर्याला भले त्यांनी काही चुकीचं काम करून मुलांना किडनॅप केलं असेल हे तर चुकीचं आहे, परंतु त्याची मानसिकताच पूर्णपणे खराब झालेली होती आणि याला जबाबदार शिक्षण खातं आहे। झाली पाहिजे केस सरकारांची, त्या खात्यातल्या अधिकाऱ्यांची पण व्हावी। त्या खात्यातले अधिकारी म्हणजे ज्याला झारीतले शुक्राचार्य अशा पद्धतीनं आहे, मंत्र्यांनाही बदनाम करणारे हे अधिकारीच आहे या खात्यातले। मागच्या काळात अनेक योजनेमध्ये अशाच पद्धतीनं मंत्र्यांना मिसगाईड करणारी यंत्रणा या ठिकाणी आहे। आणि म्हणून केसरकरांबरोबरच त्यांच्या खात्यात म्हणजे त्यावेळेच्या खात्यात जे अधिकारी होते ते महत्वाचे, त्यांची चौकशी सगळ्यात महत्वाची आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।